नमस्कार सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी प्रथम स्वागत करतो। आज मावळ तालुक्यातील विधानसभेची निवडणूक होत आहे। मावळ तालुका विधानसभेचे अपक्ष उमेदवार सर्व पक्षीय अपक्ष उमेदवार बापूसाहेब जयवंतराव भेगडे यांच्या प्रचाराचा काल भैरवनाथ मंदिर तळेगाव दाभाडे या ठिकाणी आम्ही नारळ देवाला वाहत असताना तिथून त्यानंतर तळेगावमध्ये पदयात्रा काढली, त्यांच्या बरोबरीने फिरलो। वडगावमध्ये येत असताना मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी देखील ग्रामदैवत पोटोबा महाराज यांच्या मंदिरामध्ये जाऊन प्रचाराचा नारळ फोडला आणि श्रीमान चौकामध्ये पंचायत समितीच्या चौकामध्ये जाहीर सभा घेतली आणि त्या जाहीर सभेमध्ये भाषणं चालू झाली। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मी स्वतः बाबूराव वायकर, मावळ तालुका मनसेचे अध्यक्ष रुपेशजी म्हाळसकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाषभाऊ जाधव आमच्यावरती त्यांनी भाषणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खोटे आरोप केले। मी प्रथम काल केलेल्या त्यांनी आरोपाचं निवडणूक येत्या 20 तारखेला होत असताना सर्व पक्षीय उमेदवार बापूसाहेब भेगडे, सुभाषभाऊ जाधव असेल, रुपेशभाऊ म्हाळसकर असतील, मी स्वतः असेल, आमच्याबरोबरचे सर्व पक्ष त्याच्यातले सर्व घटक पक्षीय कार्यकर्ते आणि पुढारी असतील, हे देखील भेगडे यांचा प्रचार करत असताना यांना ते सहन होत नाही। गेल्या 8 उमेदवारी अर्ज दाखल करत असताना लाखोंच्या संख्येने महिला भगिनी कार्यकर्त्यांनी त्यांच्या उपस्थितीमध्ये बापूसाहेब त्याच दिवशी खऱ्या हा प्रकार त्यांना सहन झाला नाही आणि शक्ती प्रदर्शन करायचं ठरवलं। 1500 कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी जाहीर सभेचं आयोजन केलं। त्यामध्ये माझ्यावरती काही खोटे नाटे त्यांनी आरोप केले। बाबूराव आप्पा जिल्हा परिषद सदस्य झाले, अपक्ष सदस्य झाल्याच्या नंतर त्यांना जिल्हा परिषदमध्ये मी बनवलं। 2 नंबरचा प्रश्न माझ्या राहत्या घरासमोर 90 लाख रुपये टाकले आणि मी पाहिला कातवी गावामध्ये जिल्हा नियोजन समितीमधून त्यांनी 30 लाख रुपयाचा फंड टाकला आणि त्यांच्या आरएमसीच्या गाड्या जात असताना त्या रस्त्यावरती खड्डे पडले। मला मावळच्या आमदार सुनील शेळके यांना सांगायचंय, माझ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर, मी 2.5 वर्षे तालुक्यामध्ये काम करत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये मावळ लोकसभेचे उमेदवार या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांचे चिरंजीव पारदर्शक उमेदवारी देण्यात आली। तर हे महाशय विरोधी पक्षामध्ये होते। पार्थ पवार दादा उमेदवार असताना यांच्या विरोधामध्ये प्रचार केला, त्यांच्याबद्दल अपशब्द देखील त्यांनी वापरले, परंतु काम करत असताना त्यांना करावा लागला। आदरणीय दादांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना
केलं हे संपूर्ण मावळ तालुक्याच्या जनतेला माहीत होतं. मी त्या कामामध्ये हिरारीने काम करून पारदादांना चांगल्या प्रकारचं मतदान माझ्या गटामध्ये कशा पद्धतीने होईल मी ते काम केलं. हे करत असताना माझ्या कामाची पावती म्हणून साहेब आपल्या तालुक्याचे सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी मंत्री मदन शेठजी बापना साहेब, या तालुक्याचे माजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि आजचे मावळ तालुक्याचे सर्वपक्षीय उमेदवार आमचे आधारस्तंभ बापू भेगडे यांनी माझ्या नावाची दादांनी या ज्येष्ठ मंडळीचं आणि माझ्या कामाची पावती म्हणून यांनी शिफारस केली. आमदार यांनी की मी यांना सभापती केलं, मी अजून काय करायला पाहिजे लक्षात आलं नाही. काल त्यांनी त्यांच्या विचारलं. स्वर्गीय सुदामरावजी कदम यांच्या पत्नी यांना मला अध्यक्ष करायचं होतं, हे ते विसरले. 1 मिनिटापूर्वी त्यांनी सांगितलं मी सभापती केलं आणि मला अध्यक्ष करायचं होतं. हे सर्व जनतेने तालुक्यातले समजून घेतलं. सभापती पद करत कोर कमिटीमध्ये देखील मांडलं होतं. मी सभापती झाल्यानंतर 1 वर्षापूर्वी आमची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये असा आमचा विषय झाल्यानंतर मी त्यांना त्याच वेळी सांगितलं होतं, आदरणीय बापनासाहेब आदरणीय बापूसाहेब बेगडे मला दादांनी सभापती पद दिलं. हे सर्व करत असताना माझा दुसरा प्रश्न असा आहे, उत्तर आहे, ₹1,00,000 फंड टाकला. आमदार साहेब मी देखील या तालुक्याचा या जिल्ह्याचा कृषी आणि पशुसंवर्धन खात्याचा सभापती होतो. मी देखील येणाऱ्या योजना आणि येणारा फंड देखील मी देखील आणत होतो. मध्ये फंड टाकला, त्या गावामध्ये फंड टाकला, परंतु गेल्या 5 वर्षापूर्वी आम्हाला शासनाचं पण काम मी केलं आणि घोषणा देत आणि वक्तव्य करीत राहिले. माझ्या घराच्या समोर ₹90 लक्ष फंड टाकल्याचा मला ती व्हिडिओ क्लिप व्हायरल माझ्यापर्यंत आली. मी ती नीट पाहिली. बापूसाहेब बेगड्यांचा प्रचार करत असताना मी रात्री 10 वाजता घरी आलो. ₹90 लाख आमदार महोदयांनी माझ्या घरापुढे कुठं टाकले म्हणून मी माझ्या सर्व घरातील घटकांना विचारलं की आपल्या दारासमोर ₹90 लाख आमदारांनी कुठं बॅग टाकली का, माझ्या घरासमोर कुठं ₹90 लाख टाकलेत का. हे सर्व करत असताना मी टॉर्च लावलं, बॅटरी लावली, परंतु रात्रभर मी विचार करत बसलो. सकाळी देखील मी अंधाराचा उठलो आणि माझ्या दारात कुठं ₹90 लाख टाकलेत का, परंतु मला त्या ₹90 लाख शोध आज देखील लागलेला नाही. माननीय आमदार साहेबांनी जे कालच्याला वक्तव्य केलं पंचायत समिती चौकामध्ये माझ्या घरासमोर ₹90 लाख टाकले, त्याचा शहानिशी परवा माझी मागणी त्यांच्याकडे कुठंतरी झालेली आहे. त्या मागणीमध्ये मी उल्लेख केलेला आहे की माझं ते पत्र आहे की माझ्या घरासमोर ₹90 लाख टाकण्याचा फंड तुम्ही देण्यात यावा. असं जर त्यांनी असेल तर त्यांनी परत जाहीररित्या त्यांनी झालेल्या कालच्या सभेमध्ये मला कुठेही आव्हान द्यावा, त्याचा पुरावा म्हणून आजच्याला हे ₹90 लाख त्यांनी मला दिलेत का कुणाला दिलेत हे त्यांनी त्याचा पाठपुरावा किंवा त्यांनी काय प्रश्न मांडला त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी परत जाहीररित्या त्या सभेमध्ये द्यावा. माझा तिसरा प्रश्न असा आहे, त्यांच्या तिसऱ्या प्रश्नाला माझं उत्तर आहे, वडगाव कातवीमध्ये जिल्हा नियोजनच्या खात्यातून ₹30 लाख फंड तिथं टाकण्यात आला. त्या वार्डातले नगरसेवक विद्यमान दिनेशजी गोविंदराव ढोरे या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचा तो वार्ड आहे. माझ्या मुलाची आरएमसी वडगावच्या हद्दीमध्ये माझ्या वडिलोपार्जित जागेमध्ये आहे. ती माझ्या वडिलोपार्जित जागेमध्ये आहे. माझ्या वडिलांची ती जागा आहे आणि माझा मुलगा तिथे एक छोटासा आरएमसीचा प्लॅन तिथं करतोय. वडगाव साखळी रस्ता हा वडगाव कातवी रस्ता आहे. त्या रस्त्याने जाणं येणं आणि जडण घडणातील सर्व वाहने जड वाहने त्या रस्त्याने जातात. मग ह्या आमदार साहेबांनी जर तिथं ₹30 लाख फंड टाकला असेल, माझ्या प्लॅन्टपासून 1 किलोमीटर अंतरावर तो रस्ता त्यांनी ₹30 लाख केला, तर तो 2 महिन्यामध्ये त्या रस्त्याला खड्डे कसे पडले, यांनी काल त्याचा उल्लेख केलेल्या प्रश्नाचा त्यांनी त्यांचं उत्तर शोधावं. त्यांनी त्यांचा तो ठेकेदार कोण होता, मग ते ₹30 लाख गेले कुठं. आणि त्या ₹30 लाख रस्त्यावरती जर तो रस्ता माझ्या गाड्याने वाहून गेला असेल तर ₹1.5 लाख निधी त्या रस्त्यावरती परत दुरुस्तीला पडला कसा, ₹1.5 लाख तो रस्ता दुरुस्त झाला कसा.
मुद्दा एक, 30 लाख रुपयाचा निधी माझ्या स्वतःच्या आमच्या वडलोपारची जमिनीपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर असताना आमचा प्लॅन्ट आहे तो मी मान्य करतो, आमचा व्यवसाय आहे, आमची उपजीविका आहे, यांचा सुद्धा आमदार साहेबांचा आर्यनचे आणि क्रेशर टोनचे धंदे आहेत, यांच्या सुद्धा मशिनरी, यांच्या गाड्या स्वतःच्या देखील आहेत. मग यांच्या गाड्या त्या रस्त्यावरून जातात का हायवेतनं जातात? गाड्या रस्त्यावरूनच जाणार ना. मग निकृष्ट दर्जाचा रस्ता त्यांनी कातवीत केला, त्या ठेकेदाराचा यांनी शोध घेतला पाहिजे. PWDमध्ये मी स्वतः तक्रार केली होती की हा रस्ता खराब झालेला आहे आणि ह्या रस्त्यावरती जे 30 लाख रुपये पडलेले आहेत हे पैसे नक्की खाले कोणी? अरे तुम्ही करताय काय, बोलताय काय? 30 लाख रुपयाचा रस्ता टाकला म्हणजे पूर्वीची मला एक म्हण आठवती की त्या रस्त्यावरचं तुम्ही डांबर खाताय, त्याची माती खाताय, त्याच्यावरचा मुरम तुम्ही खाताय, रस्ता गेला कुठं? 2 महिन्यामध्ये 40 लाख रुपयाचा रस्ता भुईसपाट होईल का? असं ह्यांनी काल वक्तव्य केलं. तर माझी त्यांना एक विनंती आहे, आपण कालच्याला श्रीमान चौकामध्ये जे बोललात त्याची शहानिशा करून परत एखाद्या सभेमध्ये त्यांनी त्या प्रश्नाला उत्तर द्यावं. आज बापूसाहेब बेगडे, बबनरावजी बेगडे, आदरणीय मदन शेठजी बापनासाहेब यांनी मला ह्या तालुक्याचं दादांच्या शिफारशीनुसार सभापती केलं. मी देखील या तालुक्यामध्ये 100पेक्षा जास्त गावामध्ये मी फंड टाकलेलं, तुम्हाला सर्व त्याची जाणीव आहे. मी जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये देखील मी फंड टाकलेला आहे. दादांच्या आशीर्वादाने आणि माझ्या तालुक्यातल्या सर्व माय माऊलीच्या जनतेच्या आशीर्वादाने, आमदाराच्या आशीर्वादाने अजिबात मी मानणार नाही. कारण त्यांनी काल उल्लेख केला की मी सभापती तुम्हाला केलं, त्याच्या अगोदर अर्धा मिनिटाची त्यांचं भाषण पहा की मला ह्या तालुक्यात अध्यक्षपद करायचं होतं. आम्ही त्यांना मला विरोध केल्याच्या नंतर माझे जवळचे, माझे जुने जाणते सर्व नेते ह्या मंडळींनी दादांना विनंती केली आणि ह्या माणसाला सभापती द्या. यांच्यामुळे मी जिल्ह्यामध्ये, मी मावळ तालुक्यामध्ये काम केलं, हे त्यांना सहन झालं नाही. गेल्या 5 वर्षापूर्वी यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आम्ही करून घेतला. माझ्या घरामध्ये बापूसाहेब जयवंतराव बेगडे आणि मी स्वतः, आम्ही दोघंजण उमेदवारी अर्ज भरणार होतो. सुभाषराव जाधव होते, बबनरावजी बेगडे होते, अनेक मंडळी होती, जिल्ह्याचे अध्यक्ष गारटकर, प्रदीपदादा गारटकर देखील होते. हे सर्व असताना आमच्या नेत्यांचा मुंबईवरून आदेश आला. आदरणीय दादांनी बबनरावजी बेगडे यांना फोन केला की बापूसाहेब बेगडेंचा अर्ज भरू नका, सुनील शेळके राष्ट्रवादीमध्ये आपल्यात प्रवेश करायला तयार आहे, तुम्ही सुनील शेळकेला घेऊन तुम्ही मुंबईला या. 4 वाजता आमच्या गाडीमध्ये आम्ही आमचे सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षातून आलेल्या कार्यकर्त्याला घेऊन आम्ही मुंबईला गेलो आणि राष्ट्रवादीची माळ आम्ही त्यांच्या गळ्यात घातली. अहोरात्र आम्ही त्यांचं काम केलं, अहोरात्र तालुक्यामध्ये काम केलं. त्यावेळेस आम्ही तुम्हाला चाललो, मग आम्ही तुम्हाला सोडून काय गेलो? आमच्या बुद्धीला तुमचं कामकाज पटलं नाही, आम्हाला तुमच्या कामाची पद्धत आवडली नाही, आम्ही तुम्हाला आमदार केलंय. मला एक तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे, माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये 22 गावं आहेत. त्यांनी आजही सांगावा, माझ्या जिल्हा परिषद गटामधल्या काही गावांमध्ये आमदार साहेब गेलेले आहेत का म्हणून. आज मग त्यामध्ये सांगवी असेल, पारवडी असेल, राजपुरी असेल, ह्या गावामध्ये ह्या तालुक्याचे आमदार 5 वर्षामध्ये गेलेत का? यांनी विकास काय केला त्यांनी सांगावं. मी एक साधा जिल्हा परिषद सदस्य होतो, मी गटामध्येच नाही तर मी संपूर्ण गावामध्ये, तालुक्यातल्या 100पेक्षा जास्त गावामध्ये मी निधी माझ्या ऐपतीप्रमाणे, म्हणजे जिल्ह्याचा जो निधी सरकारी होता मी तो टाकलेला आहे. बोलण्यासारखं खूप आहे. काल शेवट त्यांनी एक मुद्दा मांडला, हे आमदार साहेबांना शोभत नाही भाऊ. त्यांनी काल एक मुद्दा मांडला, सारखं बोलणे हे बरोबर नाही. ऊटसूट ग्रामदैवत पोटोबा महाराजांची शपथ घेणं. आमच्या गावचं ग्रामदैवत हे तालुक्याचं ग्रामदैवत आहे. उठला सुटला की शपथ घेतो, पोटोबाची शपथ घेतो. अरे ज्या गावामध्ये तुम्ही राहताय, ज्या गावामध्ये ग्रामदैवत तुमचं डोळसनाथ मंदिर आहे, तुम्ही डोळसनाथ मंदिराची का शपथ घेत नाही? त्या डोळसनाथ मंदिरामध्ये तुम्ही का जात नाही? काही झालं का पोटोबाची शपथ घेतो, काही झालं का पोटोबाची शपथ घेतो. आमच्या गावातला पोटोबा महाराज हा देवस्थान, हे देवस्थान तालुक्याचं आहे का? आमच्या तुम्ही गावाला वेठीस धरता. काही झालं का मी पोटोबाची शपथ घेतो. काल देखील त्यांनी उल्लेख केला की तालुक्यातील सर्व पुढारी
तालुक्यातील सर्व पुढारी माझ्या विरोधात आहेत. का गेले हे तुम्ही शोधा. आम्हाला कुठली ठेकेदार आम्ही नाही, आम्हाला कुठला हेतू नाही, तुमच्याकडून कुणाला आमची अपेक्षा नव्हती. आम्ही तुम्हाला आमदार केलंय, त्याची जाण तुम्ही धरली नाही. म्हणून आज ही पत्रकार परिषद तुमच्या सर्वांच्या साक्षीने घेतो. गेल्या 5 वर्षात आम्ही गप्प बसलो. आम्ही बापूसाहेब जयवंतराव बेगडे यांच्या पाठीशी, ज्या बापूसाहेब बेगडेंनी तुम्हाला आमदार केलं त्यांच्याबद्दल देखील तुम्ही आरेरेवीच्या भाषेत बोलताय. कोण बापू बेगडे? अरे ज्या माणसाने तुम्हाला आमदार केलं त्याच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलं गेल्या वर्षी. तुम्ही कांद्याला पंचायत समिती चौकात म्हणताय. सर्व पुढारी माझ्या विरोधात आहेत आणि पुढाऱ्यांच्या बायका माझ्या सोबत आहेत. अरे हा कुठला शब्द तुम्ही वापरताय? आमच्या माय माऊली काय रस्त्यावर पडल्यात का? आमच्या माय माऊली रस्त्यावर पडलेल्या नाहीत. आमच्या माय माऊली आमच्या भगिनी असतील, आमच्या माता भगिनी असतील. पंचायत समितीच्या चौकामध्ये तुम्ही भर माईकमध्ये बोलताय. आमदार साहेब, तुम्हाला आमचं आव्हान आहे, आमच्या माय माऊलींना जर बोलणार असेल आम्ही तुमचा निषेध करतो. त्याचं उत्तर तुम्ही माय माऊलीच्या जनतेला, ह्या मावळ तालुक्याला दिलं पाहिजे की पुढारी माझ्या विरोधात आहेत पण त्यांच्या बायका माझ्या सोबत आहेत. हे बोलणं तुम्हाला उचित, तुमच्या तोंडातनं शब्द हे चुकीचे आहेत, याचा प्रथम आम्ही निषेध करतो. येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला मावळ तालुक्याचे सर्वपक्षीय उमेदवार अपक्ष बापूसाहेब बेगडे यांचं चिन्ह तुतारी कंसात पिपाणी असं त्यांना चिन्ह मिळालेलं आहे. मी सर्वांना, मावळ तालुक्यातील सर्व जनतेला, मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो की बापूसाहेब जयवंतराव बेगडे यांच्या नावापुढील बटन 4 नंबरचं बटन दाबून तुतारी कंसात पिपाणी या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजयी करा. धन्यवाद. नमस्कार. आता तुम्ही सांगितले 90 लाख रुपये तुमच्या घराच्या बाजूला जो मोठा नाला होता, जो स्मशानभूमीपासून खाली जात होता, तो उघड्यावर असल्यामुळं अनेक वेळा मी स्वतःही बातम्या लावलेली, तो नाला बंदिस्त करण्यात आलेला आहे. तुम्ही असं कसं काय म्हणता की 90 लाखाचं? 90 लाख रुपये माझ्यासाठी दिलेले नाहीत वाघमारे साहेब. हा वडगावचा डोंगरापासून तर रेल्वेपर्यंत संपूर्ण इथं हे माझ्या वाड्यातले नगरसेवक रुपेशजी माळसकर बसलेले आहेत. आमच्या वैयक्तिक जागेमधून संपूर्ण गावाचं ड्रेनेज पाईपलाईन जाती. मी त्यांना कधी म्हणलो नाही की माझ्या जागेमध्ये तिथं फंड टाका, माझ्या नावाचा त्यांनी उल्लेख केला. मी कधी त्यांना पत्र दिलं नाही, माझ्या नावाची त्यांनी तशी शिफारस केली नाही आणि आलेली प्रमा असेल ती माझ्या नावाची नाही, ही पुराव्यानिशी तुम्हाला मी देतो. वडगाव स्मशानभूमी ते रेल्वे गेट 1,500 फुटाचा ड्रेनेज लाईन ही संपूर्ण गावातून आलेली आहे. संपूर्ण गावाची ड्रेनेज लाईन आहे. त्या ड्रेनेज लाईनचा माझा फंडाचा काही एक संबंध नाही. मी जिल्हा नियोजनला देखील मी काम करत असताना मी देखील गावामध्ये 50 लाख 60 लाख फोटो मंदिराचा वडा असेल, इतर वाडामध्ये मी सुद्धा फंड टाकल्याचं, पण मी असा कधीही म्हणतो नाही की मी ह्या वाडामध्ये पैसे टाकले. तुमची जिथं आर्यनशी आहे, आर्यनशी मधलं कॉन्क्रीट माल रस्त्यावर पडतो आणि तिथं मोठा थर साचलेला आहे आणि तिथं गाड्या स्लिप होतात. माझी स्वतःची गाडी स्लिप. तुमची स्वतःची गाडी स्लिप झाली, तुमच्या गाडीचे कदाचित टायरची नक्षी गेलेली असेल, ते टायर तुमचे थोडेसे उघडलेले असतील, पण आरएमसीच्या कॉन्क्रीटवरती गाडी जात असताना टायर कधी स्लिप होत नाही. आरएमसी गाड्यामधले जर थोडंफार मटेरियल पडलं तर आम्ही आमचं मशीन लावून परत ते सपाटी करून घेतो आणि तिथं रस्ता चांगला करत असतो. हा विषय झाला बाबूराव आप्पांच्या संदर्भात हा विषय झाला. आमदार साहेबांनी अनेक विषयाला त्याच्यामध्ये हात घातला. प्रचार सभा चालू होती, त्याच्यामध्ये सुरू करा येतो. हा विषय होत असताना बाबूराव आप्पांनी त्यांच्या संदर्भामध्ये जे आमदार महोदयांनी जे वक्तव्य केले आहे त्याचा रितसर असा खुलासा केलेला आहे. दुसरा मुद्दा आहे, त्यांनी सांगितलं की सुभाष जाधवला सुद्धा आम्ही भरपूर दिलं.
त्याच्यामध्ये पहिला उल्लेख केला त्यांनी फोटो महाराज विश्वस्त म्हणून त्यांना मी नेमलं. आता लक्षात घ्या, सर्व तालुक्यातील सर्व माता बहिणी बंधू भगिनी सुज्ञ आहेत, पत्रकार सुद्धा तुम्ही सुज्ञ, तुम्ही सुद्धा अभ्यासू आहे. ही विश्वस्त मंडळाची प्रक्रिया जी असती ही धर्मदाय आयुक्ताकडनं न्यायालयीन प्रक्रिया आहे. आणि न्यायालयीन प्रक्रिया असताना मी सुभाष जाधवची नेमणूक केली म्हणजे केवढं मोठं धाडस हे होय खोटं बोलण्याचं. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, लोकांच्या डोळ्यामध्ये धुळपेक फेकायची, काही वक्तव्य करायचं आणि त्या वक्तव्याचा समोरची जी जनता जी आपली भाबडी जी जनता समोर बसलेली आहे, मायबाप सर्व प्रेक्षक, त्यांना काहीतरी पुढे टाकायचं. ही भावना आणि हा विचार आमदार साहेबांनी 5 वर्षामध्ये केला. त्याच्यामध्ये तो आरोप करत असताना आमदार साहेब 19 साली आमदार साहेबांनी निवडणूक लढवली, बरोबर. आणि त्याच्या अगोदर मी विश्वस्त झालेलो आहे. केवढं मोठं प्रकरण बघा ना तुम्ही. म्हणजे ह्या गोष्टी करत असताना आपल्या सुद्धा सर्व पत्रकार बंधू भगिनींना ही माहिती पाहिजे, वडगावकर नागरिकांना, तालुक्याच्या नागरिकांना सर्वांना माहिती पाहिजे की आमदार हा किती भिकुगिरी करतो. हिचं जिवंत उदाहरण म्हणजे ही विश्वस्त मंडळाची डायरेक्ट मिळवणूक केली. ह्याच्या पलीकडचं तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं मी खरेदी विक्री संघाला सुभाष जाधवला घेतला, मी खरेदी विक्री संघाची निवडणूक लढवली नाही. तो एक मुद्दा झाला. तिसरा मुद्दा केला की विविध कार्यकारी सहकारी संस्था जी आहे वडगावची, त्या वडगावच्या सुद्धा संचालक केलं आणि त्यांना चेअरमन सुद्धा केलं. तुम्हाला मी सांगू इच्छितो, वडगावचा ज्यावेळेस करतो त्यावेळेस वडगावमध्ये वा हे सहकार खातं असेल, बाकीचे उत्सव असतील, हिच्यामध्ये पुढे आम्ही राजकारण करत नाही. आणि ही संस्था जी आहे एकतर तोट्यातली संस्था आहे. इथं आपण कुठेतरी एकत्र असतील, बॉजी असतील, आमची बाबूराव असतील, ही सर्व मंडळी आम्ही एकत्र बसलो आणि त्याच्यामधून आम्ही ही संस्था बिनविरोध केलेली आहे. आणि बिनविरोध कोणाचा राहायचा, माझं नाव आलेलं आहे. या महोदयांनी मला चेअरमन केलेलं नाही. परत ज्यावेळेस आम्ही कार्यकर्त्यांना त्यांचे फोन आले की म्हणले तुम्हाला अक्कल आहे का, कशाला बीजीवाल्याला घेतलं. म्हणजे गावागावामध्ये भांडणं लावणे, घराघरामध्ये भांडणं लावणे हा उद्योग ह्या महोदयांनी 5 वर्षात केलेला आहे. त्याचं उदाहरण म्हणजे हे सोसायटीचं तुम्हाला मी सांगतो. तिसरा, माणसाला माणूस कसा चक्रावून सोडतो आणि भिकुगिरी कशी करतो. तिसरं जिवंत उदाहरण म्हणजे साखर कारखान्यामध्ये म्हणले मी पुरावा आणलेला आहे. तिच्यामध्ये साखर कारखान्याचे चेअरमन नानासाहेब नवले, बापूसाहेब बेगडे व सर्व संचालकांनी ठराव केलेला आहे. कुणाची शिफारस नाही, कोणाचं काही नाही. तिच्यामध्ये ते करत असताना सर्व संचालक मंडळांच्या म्हणजे ज्या गोष्टी केल्या ते केलंच पाहिजे ना, म्हणलं पाहिजे ह्या गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे सांगतो, त्यावेळेस आमदार महोदय 5 प्रक्रियेमध्ये दादांनी रमेश थोरात जे आहेत ते जिल्हा बँकेचे अनेक वर्ष अध्यक्ष होते, त्यांच्यावरती जबाबदारी, हे साखर कारखान्याची निवडणूक आहे 700 टाका. त्याच्यामध्ये माझा त्या पॅनलमध्ये नानासाहेब नवले आणि बापूसाहेबांच्या पॅनलमध्ये माझा नंबर होता. त्यांनी घेतलेलं होतं. माझी उमेदवारी त्यांनी जाहीर केली होती. कोण मुंबईला गेलं आणि माझ्या नावाला काट मारून दुसऱ्याचं नाव घुसवलं, हे सुद्धा त्यांनी नेमकं काय घडतंय हे तालुक्यात राहावी आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना दमामध्ये बोलायचं आणि त्यांना त्यांची मुस्कटबाजी त्यांना बोलून त्यांचे बंद करायची, हा धंदा आमदार साहेबांनी थांबवला पाहिजे. तिसरा मुद्दा, चौथा मुद्दा झाला निवडणुकीमध्ये मी संचालक केला, ही सुद्धा एकदम चुकीची माहिती आहे. अशा खोटारडेपणाने त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आमच्या कोर कमिटीने प्रस्ताव मांडला की बीजेपीला सुद्धा आपण बरोबर घेऊ आणि त्यांना बरोबर घेऊन ही काय तिथं सुद्धा बाजार समितीची परिस्थिती अशी आहे, फक्त 6 एकर 6 गुंठे जागा आपल्याकडे आहे, तिथं काही कारभार चालत नाही. निवडणूक लढवायची, बरोबर महाशयांनी ऐकलंच नाही. निवडणूक अशी विषय झाला, निवडणुकीमध्ये निवडणूक झाली म्हणजे मंडळाचा नाहक पैसा त्या ठिकाणी खर्च झाला. ही सुद्धा वस्तुस्थिती आपण जाणून घेतली पाहिजे. आणि ती करत असताना कोर कमिटीचा निर्णय झाला की बा सुभाष जाधव
माशी कुठं शिंकली? तालुक्याचे तुम्ही पदसिद्धांत मोठे नेते आहात, तुम्ही पोषण तालुक्याचा कारभारी आहे. त्यांनी सुद्धा मला डावललं, परंतु मी नाराज झालेलो नाही. पक्ष अध्यक्षांनी सांगितलं की बा हे नाव आलेलं आहे, तिची ओके. मी त्या ठिकाणी केला आणि उलट मी त्यांचा मी संघटनेला मानणारा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. ते पुढे होत असताना त्यांनी सांगितलं की बा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे बबनराव भाऊ भेगडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते आणि मी ग्रामीण ब्लॉकचा तालुक्याचा अध्यक्ष होतो. तिच्यामध्ये आम्हाला निरोप आला किंवा असा विषय आहे, म्हणजे दबाव तंत्राने हा आमचा राजीनामा त्यांनी घेतलेले. त्यावेळेस आम्ही तिथं विरोध केला. आमच्या घरी 10 कार्यकर्ते जमा झाले. त्यांनी सांगितलं की बा आम्हाला सुद्धा जिल्हा तालुका अध्यक्ष व्हायचे, म्हणून मी स्वतः जिल्हा अध्यक्षांना फोन लावला की म्हटलं बा इथं 6 लोक तुम्ही असं कसं, कारण त्या काळामध्ये जे राष्ट्रवादी जो विषय आहे निवडणुकीचा तो जाहीर झालेला होता. मी त्यांना सांगितलं 2-3 महिन्यांनी निवडणूक होणार आहे, त्यावेळेस तुम्ही हे दबाव आणून आमचा राजीनामा तुम्ही का घेता? असा विषय आम्हाला सुद्धा अध्यक्षाचे आम्ही इच्छुक आहेत. त्यांनी गेस्ट हाऊसमध्ये आमची त्यावेळेस बोलवून घेतलं आणि आमच्या मुलाखती घेतल्या. म्हणजे आम्हाला सुद्धा आम्ही पद सोडलेलं नाही. अतिशय तीव्र नाराजी व्यक्त झाली. जो तो म्हणायला लागले की आरे रवी आहे आणि करत असताना मला स्वतः जिल्हा अध्यक्ष म्हणले की सुभाषराव हे जिल्हा अध्यक्षांनी मला दिलेलं आहे आणि ह्या आमची जी मंडळी आहेत म्हणजे बबन भाऊ असतील, बापूसाहेब असतील, बाबूराव असतील, ही जी मंडळींनी शिफारस केल्यानंतर ते म्हणले बा यांचं पद काढून घ्यायचं. ह्या गोष्टीचा गांभीर्याने आम्ही विषय घेतला की बा तुम्ही बोला, सुट्टी प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे हे आपल्या घटनेने दिलेला आहे. परंतु निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही बापू साहेबांच्या बरोबर आहोत. त्यामुळे कुठेतरी आमचं वैयक्तिक आहे ना, तुम्ही राजकारणावरती बोला, तुम्ही तत्वावरती बोला, तुम्हाला काय तुमचे मुद्दे मांडायचे आहेत विकासावरती बोला, फक्त आम्हाला जोडता तुम्ही कारणच नाही ना. हा सुद्धा मुद्दा आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. निवळ बापूसाहेब भेगडे यांचं मावळ तालुक्यामध्ये आम्ही संपूर्ण फिरतोय आणि बापूसाहेब भेगडे यांचं पारडं अतिशय जड झालेलं आहे. म्हणजे किती मोठं झालंय आत्ता परिस्थिती तालुक्यामध्ये 80% बापूसाहेबांना आज सपोर्ट मिळतोय, त्यांना पाठिंबा मिळतोय आणि त्याचं कुठेतरी काहीतरी करायचंय म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांना टार्गेट करायचं. परंतु ते टार्गेट करून उपयोग नाही ना. तुम्हाला त्याच्यापासून मिळणार काय? तुम्ही तुमच्या विकासावरती बोला, तुम्ही तुमच्या मुद्द्यावरती बोला. त्या गोष्टींनी यांनी सुद्धा आमदार साहेबांनी सुद्धा अशा वैयक्तिक गोष्टीवरती बोलू नये असं माझं प्रामाणिकपणाला सल्ला आहे. आणि त्याच्यामध्ये तालुक्यामधील जी आता ही रणधुमाळी चाललेली आहे, पुढे त्याच्यामध्ये दूषित वातावरण तालुक्यामध्ये होऊ नये याची काळजी त्यांनी एक कारभारी म्हणून तालुक्याचं नेतृत्व ते करतात त्या दृष्टीने त्यांनी घ्यावी अशा प्रकारची सुद्धा त्यांना या ठिकाणी सूचना करतो. आणि हा झाला गेला प्रकार आहे, हा याची स्तुती कोण करणारच नाही याचा मी या ठिकाणी धिक्कार करतो. आणि अशा प्रकारचं बेताल वक्तव्य न करता त्यांनी सामंजस्य भूमिका यापुढे तालुक्यामध्ये घ्यावी अशा प्रकारची सूचना करतो. थांबतो. जय हिंद. नमस्कार. सर्वप्रथम आपलं सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आपलं मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम आजची जी मावळ तालुक्यातली महत्त्वाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आज या ठिकाणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थ या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना सर्वपक्षीय पाठिंबा मिळत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा या ठिकाणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मुंबई या ठिकाणी जाहीर केलेला आहे.
खरं तर कालचा या ठिकाणी तालुक्याचे आमदार सन्माननीय सुनील शेळके यांनी त्यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेमध्ये त्या ठिकाणी केलेल्या वक्तव्याचा खुलासा करण्यासाठी मी आपल्या समोर या ठिकाणी आलेलो आहे. हा खुलासा आम्ही आमदार महोदयांसाठी करणार नाही, तर हा तमाम सर्व मावळ तालुक्यातले नागरिक आहेत, वडगावकर नागरिक आहेत, यांच्यासाठी हा खुलासा करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे. काल आमदार साहेबांची प्रचार सभा त्या ठिकाणी होत असताना त्यांनी वक्तव्य केलं की या ठिकाणी मनसेचे रुपेश भाऊ माळसकर यांना मी त्यांच्या प्रभागासाठी अनेक निधी त्या ठिकाणी दिल्या असून सुद्धा त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सोडून गेले. तसेच या वडगाव नगरीच्या माजी उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर यांनाही मी या ठिकाणी उपनगराध्यक्ष केलं. खरं तर आमदार साहेबांनी हे जे काय वक्तव्य केलंय, हे वक्तव्य मला वाटतं जरा आजूबाजूचे जे काल दात काढत होते त्यांच्याकडनं मला वाटतं व्यवस्थित चौकशी करून करायला पाहिजे होतं. विशेषतः सायली म्हाळसकर या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपनगराध्यक्ष आहेत. त्या कुठल्या तुमच्या पक्षाच्या पदाधिकारी किंवा संघटनेतल्या कार्यकर्त्या नव्हत्या. जसं तुम्ही तुमच्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना जे जे काय दिलं ते तुम्ही सांगत होते ते मला तुमच्या लेवलला ठीक आहे, पण सायली म्हाळसकर ही वेगळ्या विचारधाराची वेगळ्या पक्षाची या ठिकाणी उपनगराध्यक्ष होते. ज्यावेळेस 2018 साली या वडगाव नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये या नगरपंचायतीमध्ये पक्षीय बालाबल भाजप आणि अपक्ष 8 होते आणि राष्ट्रवादी आणि अपक्ष असे 8 होते, आणि त्याच्यामध्ये एकमेव मनसे ही सायली म्हाळसकर ही नगरसेवक होती. त्यावेळेसचे जे काय काल त्यांच्या बाजूला उभे होते नेते, त्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला की चला बाबा गाव आहे आपलं, त्या गावामध्ये एक गट तयार करू, त्या गटाच्या माध्यमातून आपण एक विरोधी पक्षाची किंवा सत्ताधारी पक्षाच्या बाजूला जाऊन आपण आपल्या गावचा विकास करू. तर त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी सायली म्हाळसकर त्या गटामध्ये सामील झाली. काल आमदार साहेबांनी सांगितले की आम्हाला काय काय दिलं. आता मी तुम्हाला सांगतो मनसेने काय काय दिलं. ज्यावेळेस या गटामध्ये सायली म्हाळसकर सहभागी झाली, त्यामध्ये सगळ्यात पहिलं स्वीकृत नगरसेवक त्या गटाच्या काही मोजक्या मंडळींना मिळालं. त्यानंतर 6 उपनगराध्यक्ष हे एकमेव फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकामुळे ह्या सत्ताधाऱ्यांना किंवा या राष्ट्रवादीच्या आमदार साहेबांच्या काही जवळच्या लोकांना त्या ठिकाणी मिळालेले. आता या पद्धतीचं जर वातावरण हे त्या काळी होतं आणि त्यानंतरच्या परिस्थितीमध्ये आम्ही ज्या काय पद्धतीने आमदार साहेबांकडे विकासासाठी निधीचा पाठपुरावा केला, त्या पाठपुराव्यामध्ये आमदार साहेबांनी सांगितले की 90 लाख रुपये आम्ही रुपेश माळसकर यांच्या सांगण्यावरून त्यांच्या प्रभागामध्ये दिले. आमदार साहेबांनी केलेलं वक्तव्य खरे. मी अनेक वेळा आमदार साहेबांकडे निधीचा पाठपुरावा करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो. बरेचसे पत्रव्यवहार सुद्धा केले की बाबा ज्या पद्धतीने इतर प्रभागांमध्ये निधी आमदार साहेब देत आहेत, त्याच पद्धतीचा निधी हा प्रभाग क्रमांक 16 मध्ये मिळावा म्हणून आमदार साहेबांना आम्ही नेहमी भेटत गेलो. त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस शब्द दिला की देऊ देऊ देऊ. आता शेवटच्या क्षणाला आम्हाला 90 लाखाचा निधी दिलाय. त्यांनी हे सांगायचे विसरले की हा 90 लाखाचा निधी हा 5 वर्षामध्ये दिलाय. त्यामुळं 5 वर्षामध्ये एखाद्या नगरसेवकाला फक्त 90 लाख रुपये हा निधी येत असेल आणि बाकीचेच वार्ड आमच्या शेजारचे तिथं जर 10-10, 15-15 कोटी रुपयाचा निधी येत असेल तर मग हा अन्याय होत नाही का? हा अन्याय वडगावच्या सर्वसामान्य जनतेवर विकासावर होत नाही का? हा प्रश्न मला आमदार साहेबांना विचारायचा आहे. ठीक आहे, तुम्ही निधी दिला, आम्ही तो मान्य पण करतो. उपनगराध्यक्ष केलं, ते कसं झालंय काय झालंय हेही तुमच्या पुढे मी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आमदार साहेबांना एवढीच विनंती करायची आहे, आम्ही आमची पक्षाची भूमिका ही स्वतंत्रपणे आम्ही आमचा विचाराने या ठिकाणी वडगाव शहरामध्ये काम करतोय. जसं तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना बऱ्याच प्रकारच्या काय काय गोष्टी दिल्यात, तुम्ही काल ते बोलून पण दाखवलं, पण आमच्या बाबतीत तसं काय झालेलं नाहीये. आम्ही आमच्या सगळ्या तत्वांवरती विचारांवरती आम्ही ही सगळ्या पद्धतीची कामं या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळं
आमदार साहेबांनी जरा मला वाटतं काल बोलताना आजूबाजूचा जो सल्ला कानात जे काही लोक देत होती त्यांना जरा विचारायला पाहिजे होते की बाबा खरंच या माणसांना आपण हे दिलंय का, यांच्यामुळे आपल्याला काय मिळाले, एवढंच मला सांगायचं होतं. बाकी काय प्रश्न असतील तर विचारू शकता. भाऊ, तुम्ही सांगितल्याप्रमाणे धरणातील मनसेचा मधुसाहेब म्हणजे यांना तुम्हाला पाठिंबा आहे. या संदर्भात राज साहेबांनी काही पत्र वगैरे काय दिले? साहेबांनी या ठिकाणी पत्र आम्हाला दिलेलं आहे. आम्ही दुपारपर्यंत पत्राची त्या ठिकाणी चिन्हाची वाट बघत होतो. आता जे चिन्ह मिळाले ते चिन्हाचा त्याच्यामध्ये उल्लेख करून आमच्याकडे ते पत्र आलेलं आहे. थोड्या वेळात तुम्हाला ते आम्ही पाठवून देऊ सगळ्यांना.